हाय नमस्कार. तर संध्याकाळ झाली, 7 वाजल्यात. म्हणलं चला आपण उद्या कामाला जातोय, त्यामुळं मला वेळ गवत नाही. आणि म्हणजे नाही का हेड पोस्ट सकाळना केला, जाता जाता कामावर जाऊस तर पोस्ट होतोय लवकरच. मी तुम्हाला तर माहिती आहे आपले लवकरच ब्लॉक असतात, म्हणून लवकर ब्लॉक मी सोडते. तर तिथनं 7 वाजता कामाला जायचं. 7 वाजता कामाला गेल्यावर 2-2:30 वाजता घरी यायचं, परत कामाला जायचं. म्हणजे असं बघा तुम्ही, काम म्हणजे कामच करतोय आम्ही. तर एक अशी फुकणी आहे की तिनं आज बघा तुम्ही आजच्या हेडवला तर काय म्हणते माहिती का, जोताबाई लॉजवर तरुण पोरं घेऊन जातीय आणि जोताबाईला पैसे भेटत नाहीत का. बहुतेक ती जाती, तिची अख्खी खानदान जाती, तिची पोरगी जात असेल, तिची आई जात असेल, आईपासून सुरुवात झाली असेल, आई आधी गेली असेल, आईनं सुरुवात केली, मग लेक ती गेली, कमेंट करणारी ती गेली. म्हणजे तिनं बघा किती खालच्या थराला जाऊन तिनं बोलली. काय तिला बोलायची गरज आहे का? फुकाचं तू काय मला घेऊन देऊन दमती का? त्यामुळं तुझा बोलायचा काहीच अधिकार नाही मला, समजलं का. आणि कसं आहे, मी म्हटलं होतं मी कमेंटवर बोलणार नाही, पण बोलावं लागतंय तुम्ही हद्द पार केल्यावर. तुझ्यासारख्या फुकण्या आहेत ना, तुझ्यासारखी बिनाईनं काय म्हणतात ना, वर्ण पल्लीच. तुझ्या आईला किती लागलं होतं तू जाऊन विचार की. तुझ्या आई अशीच तरुण पोरं घेऊन जाते का होय ग? दुसऱ्याला नावं ठेवतेच. जरा बंद कर ग 2 मिनटं. तुझी आई तर पोरं घेऊन जात असेल म्हणून, आणि तू जात असेल म्हाताऱ्या कोताऱ्या घेऊन, म्हाताऱ्या माणसं काठीवर आलेली आहे का नाही. अगं जनाची नाही मनाची तर लाज ठेव की. का लाज काही इकून फिकून आलीच का काय होय ग? फुकटचं आहे म्हणून किती बी बोलतीच होय. देवाने तोंड चांगलं दिलंय तर नीट बोल की. किड्या आळं पडतील तुझ्या तोंडामध्ये. मदर सिंगल आहे, कळलं का. मदर सिंगल आहे मी, आणि मी कष्ट करूनच खाती, कुणाच्या हरामाचा पैसा खात नाही, समजलं का. आणि कमेंट करताना ना नीट विचार करून कमेंट करा. आणि मी काय तुला पावती पाठवली नव्हती, माझे कमेंट बघ. तुला बघू वाटलं बघ, नाही तर वरी ढकल ना. कशाला तू दुसऱ्याला काय पण बोलती. तिला उत्तर पण दिलेत बरेच जणांनी, पण तिला लाज नाही. एक म्हणतात ना, फुकटचं तोंड सोडलं तर किती पण काही बोलतं, पण त्याला पण लिमिट असतं. आपल्या तोंडात ना आपण बोलतो म्हणल्यावर आपली जीभ कशी दाबायची ते आपल्या हातात असतं. तुझ्यासारख्या रिकामे आहेत भरपूर असतील, जा तिकडं. घेणं ना देणं, नुसतंच खंदील लावून येणं. तुझा काय संबंध आहे मला बोलायचा? तू काय घेऊन देऊन दमते काय मला होय का? आता कसं वाटतंय? आता लय गार वाटत असन. तू कमेंट करून गेली, तुला वाटलं असेल मी गप बसन. मी का गप बसू? उगाचच बोलते फुकटचं तोंड घेऊन. जनाची नाही मनाची तर लाज ठेव की. रोज कष्ट करून खाते, माझ्या अंगाला अंग राही नाही, आणि तू बोलायला निघालीच होय का. माझी काय मालकीन गेली का सवत गेली लागून? जा बघ, मा नवरा एकलाच हिंडतोय, बैल हिंडल्यावनी, जा त्याच्याकडे. मग कळन तुला काय असतंय ती. तुम्ही सांगा भावा बहिणीनं, हिचा बोलायचा काय मला अधिकार आहे का? हिचा काय संबंध आहे मला बोलायचा? तर न पोरं घेऊन जाते. तू कधी बघितलं ग मला घेऊन गेलेली? तुझ्या आईला विचार की. तुझ्या आईपासून तो सुरुवात केली, मग दुसऱ्याला पण बघतीच काय तसं होय ग. आता हो ग भावा बहिणीनं, माझं काही चुकत असेल तर प्लीज माफ करा मला. पण तिला जरुरी होतं उत्तर देणं, आणि मला भरपूर फोन करून विचारतात. मी असे हेड बनवले ना, कुणाला काय बोललं ना, मला भरपूर फोन येतात, ताई तू तिच्याकडे लक्ष देऊ नको, कुत्री भुकणारी लय असतात. आणि कुत्र्या बी आमच्या गावातले आहेत त्या बघ, तुझ्यासारख्याच. तू कशी आहेच कुत्री तुझ्या गावात रिकामी हिंडलेली, आणि हिंडतीच याचं घर त्याचं घर. तसंच आमच्या बी गावात आहे ते, या आमच्या गावात कुत्री. जनाची नाही मनाची लाज ठेव की जरा. लाज काही विकून फेकून आलीच काय वय ग?
तू बोलून गेलीस, तुझ्या बरोबर तुझी अख्खी खंडान आली की एवढं विचार कर की जरा आपण कसं बोलावा दुसऱ्याला. हा, तू काय मला पैसे फिशे पाठवतीस का तुझ्या जीवावर बसून खाती मी, त्यामुळं तू अशी बोलली होय ग. आता लय गार वाटत असल. तुला कसा राग येतो तसंच आम्हाला पण राग येतो. अगं आम्ही सोशल मीडियावर आहे म्हणून काय आम्ही इज्जत सोडली काय? कुणाचा 1 रुपया घेतला नाही, आणि जी पण मदत केली ना ते माझ्या पोरीला मदत केली, कळलं का? तुझ्यासारखे नाही. अगं देव करो तुझ्या नशिबाला असं लेकरू आलं नाही नसल, किंवा तुला नसलच, रोज जात असशील तिकडं. तू नाव घेतलंस ना रोज त्याची पायरी चढत असशील, म्हणून तू दुसऱ्याला पण तशी समजतीस. तिला लिपलाय दिला तर तिला अक्कल नाही. हा, एक ना एक झालं का एक ना एक मला कमेंट संध्याकाळनं बघायला, सकाळनं सोडला म्हणजे संध्याकाळनं बघते मी. हा, अगं मिळू नाही तर नाही मिळू, माझं मनोरंजन म्हणून मी टाकते हेडव. हा, तुझं काय बोलायचं मला संबंध आहे? अगं लाज जरा, थोडीशी लाज. आपण काय बोललोय ती आधी आपल्या घरच्यांना तुझ्या आईला दाप, आणि तू बघ कुठं जातीच, आणि मग दुसऱ्याला दापाय निघ, मग पुढारीन हो, मग आमदारीन हो, कळलं का? तोवर आमदारीन माझ्यावरली व्हायला तुला अधिकार मी दिलेला नाही. मला कळतंय मी कशी वागते कशी नाही, आणि माझी यूट्यूब फॅमिली पण आहेत भरपूर सपोर्ट करणारी, तुझ्यासारखी नाहीत. 10 मधनं 1 हाय असलं उपसून फेकलेलं. हा, तर चला, लय झाला आता, लय वाटत असन तुला छान छान. हा, विचार करून आता कमेंट कर, आणि जरच करायचे असेल तर कर बिंदास. तेवढंच कंटेंट मला भेटतंय. बिंदास कर कंटेंट सुरुवात तू करते मला, एवढं विसरू नका. तुम्ही जे कमेंट करता का नाही घाण त्यांनी आम्हाला एक कंटेंट भेटतो, त्यामुळं विचार करून तुम्ही बोलत जावा. भावा बहिणींनो, तुम्ही सांगा माझं काही चुकलं असेल तर प्लीज माफ करा. आता मला भरपूर उद्या हेडव हे बघितल्यावर मला फोन येते की ताई जाऊ दे, त्याच्याकडे लक्ष देत जाऊ नको, खेसणारी लय असतात. पण काय करू, तिनं बोलली एवढे हद्द. माझं काही माझी अख्खी पाहुणी रावळी बघतात, त्यांना काय वाटेल? मग तिला उत्तर देणं ही साहजिक आहे का नाही तेवढं सांगा तुम्ही कमेंटमध्ये. मला जे योग्य वाटतं ना तेच मी बोलते. कुणी पण उठून सुटून आम्ही सोशल मीडियावर आहे म्हणून कुणी काय पण बोलायचं नाही, कळलं का? बघू वाटलं बघा, नसेल तर नका बघू. तुम्ही लोकच असे आहेत आपल्या महाराष्ट्रात, लगा दुसऱ्याच्या महाराष्ट्रात जाऊन बघा, परदेशात किती भारी आहेत, तुमच्यासारखे नाहीत. तर चला भावा बहिणींनो, प्लीज मला माफ करा, माझं काही चुकलं असेल तर. तिनं लय हद्द पार केली म्हणून मला बोलावं लागलं. तर तुम्हीच म्हणता की ताई लक्ष देत जाऊ नको कुणाकडं, बोलणारे असू दे, बोलण्याने काय होत नाही. पण काय करू, माझे पाहुणे रावळे मला बोलतात ना की तू सोशल मीडियावर काम करते आणि लोक तुला अशी बोलतात, म्हणून मला बोलावं लागते, बाकी काहीच नाही. तर हेड्या आवडला असलं तर नक्कीच लाईक करायला विसरू नका, आणि त्या कुत्रीसाठी तर नक्कीच 100 लाईक झालं पाहिजे, तिची जळली पाहिजे. तर चला, बाय.